आणि हे दिंडोरीचं मेन हे गेट आहे. तर हा आहे दिंडोरी डेपो आणि दिंडोरी एस टी डेपोची अवस्था बघा, पुन्हा चिखल चिखल. हॅलो एवरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आणि आता वाजलेले 10 आणि फायनली मी पोचलो नाशिक रोड रेल्वे स्टेशनला. पाठीमागे नाशिक रोड रेल्वे स्टेशन आणि ते मम्मी आणि पप्पा आणि नानू आहे. आणि आता आम्ही इकडनं चाललो आहे बाहेर. आणि आता इकडनं आम्ही सर्वात पहिलं जाणार दिंडोरीला. सर्वात पहिलं आम्ही इकडनं बाहेर पडून नाशिक डेपोला जाऊ. तर आता डेपोला जातो ते तुम्हाला दाखवतो, नाशिक स्टेशन प्रॉपरपैकी दाखवतो आणि दिंडोरीला जायला किती वेळ लागतो ते सर्व काय ते दाखवतो. तर चला. तर आता आम्ही प्लॅटफॉर्म नंबर 1च्या बाहेर पडतोय, म्हणजे तिकडनं बाहेर पडायचं रस्ते. पाठीमागे ते मामी ते चालतात, मामी मामा आणि सर्व चालतात, नानू ते. चला पटापट. आणि आता आम्ही नाशिक रोड रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडलेलो आहे आणि ह्याला सेंट्रल रेल्वे ऑपरेट करते आणि ह्याचं अजून रिनोव्हेशनचं काम चालू आहे ते का वरती. आणि ह्याच्या बाहेर आल्या आल्या सर्व टॅक्सी स्टँड आणि रिक्षा स्टँडचं आहे पूर्ण पॉईंट. आणि इकडनं तुम्हाला त्र्यंबकेश्वर दिंडोरी त्यासाठी भेटेल तुम्हाला. आता आम्ही इथे बाहेरच तो बघा, तिथे बस स्टॉप दिसते, तिथे जायचं आहे. तर चला, बस डेपोला जाऊन दिंडोरीची बस पकडतो आणि त्याच्यानंतर बसल्याच्यानंतर तिकीट फेअर सांगतो. आणि मग अशी तिकीट फेअर सांगितली नव्हती लास्ट ब्लॉगमध्ये. तर तिकीट फेअर आमची झाली 80 रुपये कल्याण ते नाशिकपर्यंत. आणि सेकंड सिटिंगची 80 रुपये आणि चेअरकारची AC चेअरकारची 270 रुपये तिकीट आहे. तर चला आता तिथे डेपोला जातो आणि हा ब्लॉग कंटिन्यू करतो. आणि हा नाशिक रोडचा बस डेपो आहे आणि इथे सर्व बसेस लागलेले आहेत. हे लोकल बसेस आहे ह्या साईडचे आणि पुढे ते शिवशाही शिवनेरी ते लागलेले. तर आता थोडं थांबतो इथे मग आम्ही ते ह्या लोकांसाठी आणि बसल्याच्यानंतर आपलं कंटिन्यू करतो बसमध्ये. तर आता आम्ही बसमध्ये बसलो 210 नंबर. ही 210 नंबर बस आहे आणि दिंडोरीला जाते. आणि हा दुसरी गोष्ट म्हणजे इकडेच भेटेल तुम्हाला, म्हणजे स्टेशनच्या बाहेरच आहे. तर आता इकडनं जातो, याची तिकीट फेअर काय ते सांगतो तुम्हाला. मामी आणि मम्मी पुढे बसले, मामा इथे, मामा आणि सोनू आणि पप्पा पाठीमध्ये. तर आता बघू किती, इकडनं 2.5 किलोमीटर दाखवते गुगल मॅप. तर आता तिकीट काढलेली आहे आणि टोटल 275 रुपीज झालेली आहे. बघू शकता तिथे 3 पुरुष आणि 2 महिलांची किती रुपये. 10 वाजलेले आणि गाडी सुटलेली आहे नाशिक डेपोवरनं, नाशिक रेल्वे स्टेशन डेपोवरनं. आता 1.5 तासाचा फायनली जर्नी कंप्लीट करून आम्ही पोचलेलो आहे दिंडोरीला. आणि हे दिंडोरीचं मेन हे गेट आहे आणि हा टोटल किलोमीटर होतं 50. आणि आता फायनली पोचलं, हा मेन गेट आहे. आता इकडनं आतमध्ये थोडं चालायचं आहे. देवराज सेव्यमान पावनाघ्रि पंकजं व्यालयज्ञ सूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं. देवराज सेव्यमान पावनाघ्रि पंकजं व्यालयज्ञ सूत्रमिन्दुशेखरं. आणि तो मेन गेट आहे तिकडचा. तर मेन गेटच्या पुढे हे नाही, मोबाईल अलाउड नाही, पण तरी तुम्हाला बाहेरचं बोर्ड दाखवतो. तो मेन हे मठ आहे आणि आपलं हे मेन गेट आहे इकडे. तर आता ह्याच्या पुढे एंट्री नाही मोबाईलचं. तर आता आतमध्ये दर्शन करून हा ब्लॉग कंटिन्यू करतो. कापुराधिनाथ काल भैरवं भजे.
पाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं हेमविक्रमं प्रभुं विचित्रताण्डवप्रियं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. आणि आता वाजलेले 12:05 आणि आता फायनली आमचं दर्शन दिन झालेलं आहे आणि थोडंफार आतमध्ये व्हिडिओ काढू शकलो, बाकी एवढं काय दाखवू नाही शकलो. तर पाठीमागे बघा लास्टला. तर आता फायनली आम्ही इथे येऊन जेवायला थांबलो. मटण पाव दिसतं माहीत नाही मला इकडे दुकान आहे. तर आता इथे पावभाजी ऑर्डर केली. पावभाजीचा रेट 70 रुपये बाजूला मेन्शन केलेली इथे. तर जेवण आल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवतो मामी आणि या लोकांनी सुद्धा काय मागवलं ते सर्व दाखवतो. तर चला. आणि इथे पावभाजी आणि मिसळ आलेली आहे. तर आता हिला खातो आणि नंतर कंटिन्यू करतो. तर आता खाऊन पिऊन झालेलं कंप्लीट. ह्या पाटी जो आहे हॉटेल दिसतं त्याच्यामध्ये मी जेवलो आणि जेवण एकदम चांगलं होतं, म्हणजे ठीकठाक होतं. म्हणजे पावभाजी खाल्ली, एकदम तिखट होती पावभाजी, पण बटर बिटर काय नव्हतं, नॉर्मल पावभाजी होती. तर आता मी इकडनं जाऊ, आम्ही निघू आणि पहिलं दिंडोरी डेपोला जाऊ. दिंडोरी डेपो दाखवतो तुम्हाला आणि तिकडनं मग आम्ही CBSला जाऊ, नाशिक CBSला. तर तिकडनं मग आमचं जसं आधी यायचं कसाराला जाऊन मग पुढे जसं डोंबिवलीला जाईल तसं प्लॅन आहे आमचं. तर आता निघतो आम्ही पटापट आणि त्याच्यानंतर पहिला दिंडोरी डेपोला जातो. दिंडोरी डेपो दाखवतो, चला. तर हा आहे दिंडोरी डेपो आणि दिंडोरी ST डेपोची अवस्था बघा, पुन्हा चिखल आणि बाकी सर्व आता डेपोची अवस्था एकदम नीट अँड क्लीन झाली आहे. पण काय क्वचित ठिकाणीचे डेपो बाकी आहे असेच, म्हणजे बघू शकतात तुम्ही. आणि आता समोरनं एक बस चालली आहे, कुठली माहीत नाही. आणि आता इकडनं आम्ही जाणार डायरेक्ट नाशिक CBS किंवा मुंबई नाकाला. तर आता नाशिक डेपोची किंवा म्हणजे CBSची किंवा मुंबई नाकाची बस आली की ब्लॉग दाखवतो आणि त्याचं तिकीट फेअर काय असेल ते तुम्हाला दाखवतो. तर चला. ही वाली आम्ही बस पकडली आहे आणि पाठीमागे सीट आहे. तर आम्ही ही वाली बस पकडली MSRTCची. एकदम कम्फर्टेबल होती. आता ही इलेक्ट्रिक बस आहे पूर्णपैकी. तर आता बघूया किती वेळ लागतो आम्हाला पोहोचायला नाशिकला आणि त्याचा तिकीट फेअरसुद्धा सांगतो. तर चला. आणि ही वाली फुल्ली AC बस आहे आणि हिचं इंटिरियर बघा पूर्णपैकी 2x2चं कॉम्बिनेशन आहे. पुढे तिथे इंडिकेटर दिलं आहे आणि वरती लगेच स्पेस आहे. आणि इथे रीडिंग लॅम्प ते काहीच नाही, इथे AC विंड आहे फक्त. आणि इथे हँडल दिलेलं आहे पकडण्यासाठी आणि हा लेग स्पेस आणि फुटरेस पण नाही आणि इथे पॉकेट तो सुद्धा पण नाही. तर आता ही पूर्णपैकी फुल AC आहे. तर आता निघाली आहे गाडी. तर चला आता तुम्हाला याचे तिकीट फेअर सांगतो. तर 250 रुपये तिकीट फेअर झालेली आहे दिंडोरी ते निमाणीपर्यंत. आणि इथे बघू शकतात बाकीची प्राइसिंग कशी दिली आहे. आता आम्ही निमाणी बस डेपोला उतरलो. हा निमाणी बस डेपो आहे आणि आता इकडनं एकदा आम्ही कसाराला तरी जाणार डायरेक्ट किंवा मुंबई नाकाला जाऊन मग कसाराला जाणार. खूप डबल डिपो हातामध्ये झालेली आणि इथे सर्व बसेस आहे लावलेले, बघू आता. आणि हा निपाणी बस डेपो आणि निपाणी बस डेपोची हालत बघा पूर्णपैकी. तर आता फायनली आम्ही पोचलो मुंबई नाका बस डेपोला आणि फुल एकदम हालत टाईट झालेली आहे. म्हणजे आम्ही आता तिकडनं ते कुठलं होतं जागा तिकडनं आम्ही इकडे आलो, रिक्षाने आलो आता ते पण. तर आता इकडनं कसाराची आता बस बघू आणि फायनली कसाराला जाऊन मग लोकल ट्रेन पकडून आम्ही जाऊ. तर आता खूप कंटाळा आला आणि हा ब्लॉग पण खूप मोठा झाला असेल. तर चल. तर आता आम्ही फायनली बसलेलो आहे बसमध्ये आणि कसाराच्यानं बसलेलो आहे. दुसरी बस आहे ही कल्याणपर्यंत जाणार, कल्याण मानपाडापर्यंत. तर तिकडनं आम्ही रिक्षा पकडून जाऊ घरी डोंबिवलीला आणि मामी आणि ते लोक दिव्याला जातील.
तर आता बसलो तर आता इकडनं डायरेक्ट मानपाडापर्यंत किती किलोमीटर आहे, किती रुपीज आहे काय मला माहीत नाही. याची तिकीट मी उतरल्याच्या किंवा ब्लॉगच्या एंडिंगमध्ये सांगेल. तर आता हा ब्लॉग मी आता इथेच थांबवतो. डायरेक्ट घरी गेल्याच्या नंतर हा ब्लॉग एंड करेल तेव्हा हा ब्लॉग कंटिन्यू करतो. चला. तर हा आहे नेक्स्ट डे आणि काल रात्री समथिंग मी 11च्या दरम्यान घरी पोचलेलो. आणि काल खूप ट्रॅफिक होतं, म्हणजे कल्याण मानपाडाच्या दरम्यान त्या साईडला खूप ट्रॅफिक होतं, म्हणून आम्हाला यायला लेट झालं. बाकी ट्रॅफिकमध्ये नसतो अडकलो तर लवकर पोचलो असतं. म्हणजे तरीसुद्धा आम्ही ट्रॅफिकमधनं उतरून म्हणजे मध्येच बसमधनं उतरलो. आम्ही बस स्टॉपपर्यंत नव्हतं गेलो, उतरून मग चालत चालत आम्ही फूडपर्यंत आलो आणि तिकडनं मग रिक्षा करून मग आम्ही इथे आमच्या घरी आलो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिकडनं म्हणजे मुंबई नाका ते इथपर्यंत कल्याण मानपाडापर्यंत आमची तिघांची तिकीट झालेली आहे 805 रुपये. आणि त्याच्यामध्ये लेडीजची हाफ तिकीट आणि बाकी आमची जेंट्सची किती पकडून घ्या तुम्ही त्या हिशोबाने त्याची तिकीट मी ठेवली नाही तर तुम्हाला प्रॉपरपैकी दाखवलं असतं. आणि दुसरी गोष्ट ट्रिपमध्ये खूप मजा आली आणि खूप म्हणजे डिसेंट ट्रिप गेली. बाकी म्हणजे आम्ही जसं प्लॅन केलं त्या हिशोबाने नव्हतं गेलेलो, आमचा प्लॅन वेगळा होता. पण अचानकमध्ये मामी आणि मामासुद्धा आले तर त्यामुळे अजून मजा आली. पण तरीसुद्धा आम्ही नंतर किती समथिंग मामी आधी उतरलेले आणि नंतर मग आम्ही पुढे उतरलेलो. तर आता हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. आणि आता ह्याच्यानंतर ब्लॉग कधी येईल ते तुम्हाला मी सांगू नाही शकत. पुढे कुठली ट्रिप करेल त्याच्यानंतर त्यावेळीच ब्लॉग येईल. तर आता हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा, चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा. तर मी लवकर नवीन ब्लॉगसोबत. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.